गेल्या काही वर्षात परदेशी जाणाऱ्या भारतीयांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. बक्कळ पैसा देणारी नोकरी, तेथील लाईफस्टाईल या सर्वांची भुरळ लोकांना पडत आहे. परदेशी जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक पैसेही मोजायला तयार असतात. याचाच गैरफायदा घेऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या आता अस्तित्वात आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परदेशात चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन मानवांची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट 8ने अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 आरोपींना कथितपणे बेरोजगार तरुणांना लाओस या दक्षिण पूर्व आशिया पैसे कमावण्याचे आमिष दाखवले होते. त्यांनी 30 ते 40 लोकांना लाओसमध्ये अवैधरित्या तस्करी केली आणि नंतर त्यांच्या सुटकेसाठी लाच मागितल्याचा आरोप आहे. दूतावासाने काही पीडितांची सुटका केली तर इतर देशातून पळून जाणारे यशस्वी झाले आहेत. पीडितांना विविध बेकायदेशीर कृत्यांमध्ये भाग घेण्यास भाग पाडले गेले. ते दिल्ली आणि हरियाणासारख्या विविध राज्यांतील आहेत. गुन्हे शाखेने गुप्तचर माहितीच्या आधारे जेरी जेकब वय वर्ष 46 आणि गॉडफ्री आलावेस वय वर्ष 39 अशी 2 आरोपींची ओळख पटवली आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कलम 370, 420 आणि IPCच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. गेल्या काही वर्षात परदेशात नोकरी आणि स्थायिक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक देश सोडत आहेत. याचा गैरफायदा घेत लोकांना फसवणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. अशाच एका टोळीचा साकीनाका पोलिसांनी गेल्या वर्षी डिसेंबर 2023 साली पर्दाफाश केला. आरोपी गटाशी संबंधित 2 ट्रॅव्हल एजंट्ससह 8 जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीने लोकांना नोकरी मिळवून देण्याचे आणि अमेरिका, युनायटेड किंगडम आणि विविध युरोपीय राष्ट्रांमध्ये स्थायिक होण्याचे आश्वासन देऊन लोकांना आमिष दाखवले. या टोळीचे इमिग्रेशन अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती प्रामुख्याने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील पीडितांना मिळाली. इमिग्रेशन अधिकाऱ्यांना 5 ते 10 अमेरिकन डॉलर्स लागतील असा दावा करत आरोपींनी पीडितांना पैसे घेऊन जाण्याची सूचना केली. पीडितांना मुंबई विमानतळाजवळील हॉटेलमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला, कारण आरोपींनी रात्रीच्या वेळी सुटणाऱ्या विमानांबाबत त्यांची दिशाभूल केली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर आरोपी पनवेलजवळ मेकडोलँड येथे थांबले, जिथे त्यांनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांना अपेक्षित पेमेंटसाठी अमेरिकन डॉलर्सची मागणी केली. पैसे जमा केल्यानंतर पीडितेला सोडून दिले आणि आरोपी पळून गेले. या फसव्या पद्धतीचा विस्तार कुर्ला आणि अंधेरी येथील लोकांपर्यंत होता.